नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। सोनम वांगचुक यांचा औषध घेण्यास नकार, डॉक्टरांनी सांगितले पोटॅशियमची कमतरता। अर्थमंत्री पदाच्या चर्चावर जयंत पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, एनडीए मध्ये जाण्याचा प्रश्नच नाही। आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। केज तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या 2 वर्षापूर्वीच्या एका अत्यंत क्रूर हत्याकांडाचा अंतिम कायदेशीर निकाल जाहीर झाला असून केज शहरात एका 18 वर्षाच्या निष्पाप तरुणाचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नराधमाला केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची ऐतिहासिक अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपीने केलेला हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने समाजात कायदेशीर वचक निर्माण होण्यासाठी न्यायालयाने आरोपी अजिंक्य उर्फ सनी शामराव लांडगे याला मरेपर्यंत तुरुंगात डांबण्याचे आदेश दिले आहेत। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी केज येथील क्रांतीनगर परिसरात मयत गोरख महावीर हजारे आणि आरोपी अजिंक्य उर्फ सनी लांडगे यांच्यात अत्यंत क्षुल्लक कारणावरून जोरदार वाद झाला होता। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर काही वेळातच आरोपी अजिंक्य याने कट रचून धारदार शस्त्राने गोरख हजारे यांच्या गळ्यावर सपासप वार करून गोरखची हत्या केली होती। या प्रकरणी राज संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तत्कालीन पीआय प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी PSI राजेश पाटील यांनी सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात मजबूत असे दोषारोपपत्र दाखल केले होते। हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले आणि RK शेख यांच्या खंडपीठासमोर चालला। सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट रामबी वरंगळ यांनी केलेला आक्रमक कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने निकाल देताना पूर्णपणे ग्राह्य धरला आणि नराधमाला कडक शिक्षा दिली। आज दिनांक 18/7/2026 रोजी बीड नगर परिषद सभागृहात महिला व बालकल्याण समिती अंतर्गत केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांचे प्रशिक्षण संपन्न झाले। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती सौ आरती बनसोडे यांच्या हस्ते या योजनेचा समारोप करण्यात आला। तसेच सदरील योजनेचे प्रमाणपत्र नगराध्यक्षा व सभापती यांच्या हस्ते महिलांना वाटप करण्यात आली। तर आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ आरती रणजित बनसोडे आणि पुणे येथील कृषी विज्ञान केंद्र बारामती श्री समाधान खुपसे सर, समन्वयक अधिकारी श्री अमर देशपांडे प्रशिक्षण समन्वयक तसेच जयश्री ढाके, अमोल बडगुजर सर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तर याबाबत उपनगराध्यक्ष श्री विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांचेही मार्गदर्शन लाभले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इदिसे, युवा नेते भैयासाहेब इदिसे, महाराष्ट्र अध्यक्ष विकास निकम यांच्या आदेशानुसार अबकड आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करा या मागणीकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिरसाळा येथे मराठवाडा अध्यक्ष श्री शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी युवा तालुका अध्यक्ष विनोद घुमरे, तालुका अध्यक्ष सुनील कांबळे, तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, सर्जेराव शिंदे, बंडू पोटभरे, प्रेम भद्रे, दादा धाटे, सर्कल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सर्जेराव शिंदे, नितीन पोटभरे, बाबासाहेब वारकरी, अशोक गवळी, सुभाष शिंदे, महादेव बाप्पा शिंदे, किरण शिंदे, अर्जुन नाना शिंदे, विष्णू घागरमळे, सचिन शिंदे, ऋषिकेश किरवले, अमित किरवले व रिपाई कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या नीट UG 2026 या परीक्षेचा वाद थांबण्याचे नाव घेतच नाही। दिनांक 16 जुलै रोजी लागलेल्या निकालाने एक नवा घोटाळा समोर आणला आहे। बीडच्या वडवणी येथील विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी अनिल कुमार पवार हिने वर्षभर जेवणाची आणि झोपण्याची पर्वा न करता रोज 18 तास अभ्यास केला होता। ती टॉपरच्या शर्यतीत होती। पुन्हा परीक्षा झाल्यानंतर जेव्हा तिने अधिकृत आन्सर की तपासली तेव्हा तिला 720 पैकी तब्बल 702 गुण मिळत होते। तिने दिल्लीच्या प्रतिष्ठित एम्स रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु जेव्हा स्कोअर कार्ड हातात आले तेव्हा त्यावर अवघे 87 गुण पाहून ज्ञानेश्वरी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत। माझ्या मुलीला मुळात चुकीची OMR शीट जोडली गेली असून
NTA ने आम्हाला OMR शीट लाईव्ह दाखवावे अशी मागणी तिची आई मीरा पवार यांनी केली आहे। असाच धक्कादायक प्रकार बीडच्या सोहम नितीन गवते या विद्यार्थ्यासोबतही घडला असून सोहमला आन्सर कीनुसार 522 गुण मिळत होते, परंतु प्रत्यक्षात त्याला अवघे 95 गुण मिळाले आहेत। केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जोरदार दणका दिलाय। वाल्मिक कराडने जामीन अर्ज फेटाळल्याच्या आदेशाविरोधात दाखल केलेली रिव्ह्यू याचिका म्हणजेच पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। न्यायमूर्ती M सुंदरेश आणि न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। त्यामुळे कराडला जामीन मिळण्याचा मार्ग सध्या तरी पूर्णपणे बंद झाला आहे। यापूर्वीच सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला होता। त्यानंतरही त्या आदेशाचा रिव्ह्यू म्हणजेच पुनर्विचार करण्यात यावा यासाठी कराडच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर दिनांक 14 जुलै 2026 रोजी सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर खंडपीठाने ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे त्यामध्ये नोंदीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही चूक किंवा त्रुटी आढळत नाही, ज्यामुळे पुनर्विचार करण्याची आवश्यकता निर्माण होईल अशी निरीक्षण नोंदवत रिव्ह्यू म्हणजेच पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची घडामोड झाली असून आरोपी वाल्मिक कराड याला पुन्हा एकदा मोठा कायदेशीर धक्का बसला असून यानंतर आता कराडला किमान 1 वर्ष तरी जामिनासाठी अर्ज करता येणार नाही। त्यामुळे त्याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे। किल्ले धारूर येथील स्वर्गीय गजानन डुबे सामाजिक प्रतिष्ठान धारूर यांच्या वतीने शहरातील नीट परीक्षेत 550 पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या तसेच JEE मेन्स व MSCET या परीक्षेत 95% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्याचे ठरवले असून त्याकरिता नीट परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 550 पेक्षा जास्तीचे गुण मिळालेले आहेत तसेच JEE मेन्स व MSCET या परीक्षेत 95% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक सह खालील मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। संपर्कासाठी संदीप शिंगारे मोबाईल क्रमांक 94 23 33 13 94, आनंद डुबे मोबाईल क्रमांक 98 90 20 32 32, निलेश डुबे मोबाईल क्रमांक 94 23 17 17 48 आणि निमेश चिद्रवार मोबाईल क्रमांक 99 60 97 72 47। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।